संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। आपल्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। दादा, कसा प्रचार सुरू आहे? 13 तारखेला मतदान होत आहे। प्रचारचं स्वरूप जर पाहाल तर शहरी भागामध्ये रॅलीच्या द्वारे प्रचार होतो। ग्रामीण भागामध्ये गावभेट दौरा आणि कोपरा सभा ह्या पद्धतीनं प्रचाराचं स्वरूप आहे। गेले 15 दिवस विशेष करून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे। जनतेच्या उत्साहामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। मोठ्या प्रमाणात लोक उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत। शहरी भाग असो ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी जनतेनं उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत केलं आहे आणि मला खात्री आहे ह्या वेळेला खूप मोठ्या मताधिक्यानं मी निवडून येईल। दादा, तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते सातत्याने असा आरोप करत असतात की ही लढाई निष्ठा विरुद्ध बेडूक उड्या अशी। तो झाला जुना प्रश्न झाला। तो निष्ठाविरुद्ध लढाई हे जुना झाला, त्याच्यात नवीन काय नाही। त्यांच्याकडे दुसरं बोलण्यासारखं मुद्दा नाही आहे। त्यांनी 5 वर्षात विकास कामं केली नाही, केंद्रातून एकही निधी आणला नाही। खासदार निवडून दिला जातो तो केंद्रातून निधी आणण्यासाठी। दुर्दैवानं ह्या मतदारसंघाच्या खासदाराला केंद्रातून एकही रुपयाचा निधी आणला नाही आणि अशी व्यक्ती जर उभी राहिली तर लोकांना तोंड दाखवण्यासाठी काही नाही, जागा नाही आहे। मग असे बेछूट आरोप करायचे। निष्ठा काय? माझी निष्ठा आहे ना, मी निष्ठावंत आहे। माझी निष्ठा जनतेशी आहे, माझ्या जनतेशी निष्ठा आहे। त्यांनी जनतेच्या निष्ठेशी गद्दारी केलेली आहे। एकही रुपयाचा निधी नाही, एकाही गावाला गावभेट देत नाही, कुणाचाही फोन घेत नाही, कुणाच्या मदतीला संकटकाळी धावून जात नाही। आज प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सुद्धा लोक आज शेती पंपाला वीज मिळत नाही म्हणून ट्रान्सफॉर्मर जळायला त्याचे सतत फोन येत आहेत। ही कामं मला आज प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सुद्धा करावी लागतात, कारण लोकांचा विश्वास माझ्यावर आहे, त्यांच्यावर नाही। त्यांच्यावर कोणीही विसंबून नाही, कोणी त्यांना गृहीत धरत नाही खासदार म्हणून। सगळी जी कामं आहेत, मग कधी पोलीस स्टेशनचं काम आहे, कधी तहसीलदारचं आहे, कधी भूमापनाचं काम असेल किंवा जमिनीचा वादाच्या केसेस असतील, तहसीलदाराकडं न्यायनिवाडा असेल, या सगळ्या गोष्टीसाठी जनता सातत्यानं फक्त आणि फक्त माझ्याकडे येतात। निवडून गेलेल्या खासदारांकडे ना जनता संपर्क करते आणि निवडून गेलेला खासदार ना जनतेशी संपर्क करतो। त्यामुळं ह्या मतदारसंघाला खासदार आहे किंवा नाही याचा लोकांना काही फरक पडत नाही। म्हणून निष्ठेच्या गप्पा मारणं, विषय कुठला आहे त्यांच्याकडं, कुठल्या तोंडानं कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढताय, विकासाचं काहीच बोलत नाही, फक्त निष्ठेचं बोलत आहेत। लोकांना विकास हवा आहे। शिरूरमधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा, तर त्यांनी असा आरोप केला आहे की मी खासदार झाल्यानंतर या प्रकल्पाला जो आहे तो पाठपुरावा झाला, त्याला मी गती दिली। काय गती म्हणजे नक्की काय मिळालं? जी कामं, जी फाईल माझा पराभव झाला त्यावेळेला ज्या अवस्थेत होती तिथंच आहे। गती म्हणजे इथल्या टेबलवरून फाईल त्या टेबलवर गेलेली नाही, आहे त्याच टेबलवर आहे। मग गती काय मिळाली हे मला माहिती नाही। गती नाहीच कसली, एकही इंच ती फाईल हललेली नाही। त्या फाईलचा पहिला कवरसुद्धा उघडला गेला नाही। यांचं फक्त सोशल मीडियावर लोकांना भासवतं मी काम करतो, पण तसं काही नाही। आता दादा, तुमचं शिरूरसाठीचं विजन काय असणार आहे? कारण पहिली 15 वर्षही तुम्ही 4 पासून 19 पर्यंत जे आहे ते प्रतिनिधित्व केलेलं आहे शिरूर मतदारसंघाचं। 15 वर्षामध्ये मी जे मोठे प्रकल्प आहेत, मतदारसंघाचा कायापालट करणारे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प 2005 ते 2018 13 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर तो DPR स्टेजवर आला आहे। कुठलाही रेल्वे प्रकल्प तुम्ही संकल्प मांडल्यानंतर मंजुरीला जवळजवळ 20-22 वर्ष लागतात। हा काय पोरखेळ नाही। हा निवडून गेलेला खासदार हा पोरकटपणाची वक्तव्य करतो। 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये रेल्वेचा प्रकल्प होत नाही। याला मी 13 वर्षामध्ये हा प्रकल्प आता मंजुरीच्या अवस्थेत आणलेला आहे। तो मला पूर्ण करण्यासाठी केंद्राकडनं जवळजवळ 25,000 कोटी रुपये या प्रकल्पाला लागणार आहे। हायवे ट्रॅफिकचे प्रश्न आहे, हडपसरची ट्रॅफिक आहे, पुणे नगरची ट्रॅफिक आहे, तळेगाव चाकण शिक्रापूरची ट्रॅफिक आहे, चाकण चौकातली ट्रॅफिक आहे। ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी कमीत कमी 22,000 ते 24,000 कोटी रुपये, एकंदरीत 50,000 कोटी रुपये फक्त ह्या 2 विषयासाठी लागणार आहे। आणि ते कधी मिळतील? केंद्रामध्ये येणारं सरकार नरेंद्र मोदींजीचं असणार आहे। नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार लोकसभेमध्ये जर ह्या मतदारसंघातून गेला तरच त्या प्रकल्पाला गती मिळेल।
अन्यथा गेल्या 5 वर्षात ह्या निष्क्रिय खासदाराला एकही रुपयाचा निधी केंद्रातून आणता आला नाही. फक्त आणि फक्त बडबड बडबड बडबड, ह्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. नव्यानं रोजगार निर्मितीसाठी तुमच्याकडे काही विजन काय, मी विजन करण्यापेक्षा राज्य सरकारची धोरणं आहेत, MIDC आहे. सर्वाधिक जास्त रोजगार हा माझ्याच मतदारसंघात आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वाधिक जास्त रोजगार आणि रोजगारानं संधी फक्त माझ्याकडंच आहे. चाकण MIDC असेल, रांजणगाव असेल, सणसवाडी असेल, तळेगाव असेल. महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये एवढा रोजगार नाही आहे. तो माझ्याकडं मतदारसंघामध्ये आहे. नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे येतात त्याच्यामध्ये अजून रोजगार वाढेल. संसदरत्न जो पुरस्कार आहे त्याच्यावरूनही अमोल कोल्हेने अशी टीका केलेली आहे की मला एकाच टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, म्हणून आमचे विरोधी उमेदवार माझ्यावर सातत्याने टीका करत असतात. कुठली तरी संस्था आहे, मी एवढ्या खालच्या पातळीवर त्यांच्यासारखा जात नाही. संसदरत्न पुरस्कार 2014ला चालू झाला. 2014ला पहिल्यांदा संसदरत्न पुरस्कार मला मिळाला. 2015ला 2015चा पुरस्कारसुद्धा मला मिळाला. 2016चा सुद्धा पुरस्काराला मी नॉमिनेटेड होतो, परंतु मी तिथं उपस्थित राहिलो नाही आणि तो पुरस्कार मी स्वीकारला नाही. म्हणजे माझ्या पहिल्याच टर्ममध्ये म्हणा, जेव्हा पुरस्कार चालू झाला त्यावेळेला सलग 3 वर्ष माझ्या नावानं पुरस्कार होता. मी कधी यांच्यासारखे ढोल पिटवले नाहीत आणि डिंगोरा पिटवलं नाही. त्यामुळे उगाच त्यांनी बाता मारू नये. संसदरत्न पुरस्कार आणि काम करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बैलगाडा शर्यतीवरूनही सातत्याने श्रेयवादाची लढाई होत असते. काही सातत्यानं होत नाही. बैलगाड्याचा आणि त्यांचा काही काडी मात्र संबंध नाही. माझे 25 वर्ष 30 वर्ष आयुष्य बैलगाडा शर्यतीचं संरक्षण करण्यासाठी गेलेलं आहे. त्यांनी एक बैलगाडा घाट बांधला का दाखवा. मी 42 बैलगाडा घाट माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बांधणी केलेली आहे. बैलगाडा विमा कंपनी चालू केलेली आहे. बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी 3 वेळा आंदोलनं केलेली आहे. त्याच्यासाठी माझ्यावर 3 केसेस आहेत. आजही मला कोर्टात जावं लागतं. हा माणूस सगळ्या गोष्टीपासून आलुप्त आहे. यांच्यावर एकही आंदोलन नाही, एकही केस नाही बैलगाडा शर्यतीची आणि काही केलेलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये 2 वेळा बैलगाडा शर्यती मी बंदी असताना चालू केल्या. त्या माझ्यामुळं त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरसुद्धा माझ्याकडे आहे. यांचा काही संबंध नाही. नाटकामध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अस्तित्वात नाही ती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तसं हे विकास कामं केलेली नाहीत पण श्रेय घेण्यासाठी केली असं दाखवल्याचा आटापिटा केला जातो. तसं बघायला गेलं तर ह्या खासदाराचं कर्तृत्व शून्य आहे. शिरूर मतदारसंघामध्ये म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये जर आत्ता बघितलं तर विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक टीका टिप्पणी सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्ष भाषणामधूनही होताना सातत्यानं पाहिलं. माझ्या मतदारसंघात नाही, त्यांच्याकडं होतं आहे, माझ्याकडून नाही. माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं की मला काय काम करायचं, मी का उभा आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये 50-60 हजार कोटी रुपयाची कामं केंद्राकडून आणायची आहेत. 50-60 हजाराच्या वर कोटीची कामं आणायची. त्यामुळं माझा अजेंडा फक्त विकासाचा आहे. त्यांचा अजेंडा कमरेखाली वार करणं, घाणेरड्या फालतू नीच स्वरूपाच्या टीका करणं आणि नेरेटिव्ह सेट करणं हे त्यांना जमतं, मला जमत नाही. माझं विकासाचं माझं देणं घेणं आहे. 2004 ते 19पर्यंत आपण जो प्रचाराचा आढळराव पॅटर्न होता तो पाहिला. सर्वसामान्य लोकांपर्यंत तुम्ही थेट पोहोचत होता. या निवडणुकीचा प्रचाराचा पॅटर्न काय? निवडणुकीचा पॅटर्न हा काय नेहमी चेंज होत नाही. जो आहे तोच आहे. जो लोकांच्या पर्यंत पोहोचणं, संपर्क साधणं हाच माझा प्रचाराचा पॅटर्न होता. आढळराव पॅटर्न तो आजही आहे. घरोघरी जाणं, लोकांच्या समस्या समजून घेणं, नुसत्या बाता मारणं नव्हे, बडबड करणं नव्हे, तर लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या अडचणीला धावून जाणं हाच माझा पॅटर्न आहे. लोकांच्या संपर्कात राहणं हाच पॅटर्न आहे, दुसरा काही नाही. 4 ते 19पर्यंत तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे काय भावना आहे? चिन्ह बदललं आहे? काय नाही, काही फरक पडत नाहीत. घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ हे तिन्ही चिन्ह महायुतीची आहे आणि महायुतीतले हे तिन्ही पक्ष एकत्रित आहे. त्यामुळे चिन्ह हे काय ते काय त्यातला काही फरक पडत नाही. 2 टप्प्यामधलं जर मतदान आपण पाहिलं तर फारसं अनुकूल असं मतदान झालं नव्हतं. त्यामुळं मतदारांना काय आव्हान कराल? आम्ही प्रचार करत असताना जास्त संख्येनं लोकांनी मतदान करावं, मतदानाची टक्केवारी वाढावी असं आम्ही प्रत्येक सभेतून जाहीरपणे लोकांना आवाहन करत असतो.
तर आपण पाहिलं हे होते महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील की ज्यांनी विकासाच्या मुद्द्यांसहच पुढच्या काळामधलं शिरूरसाठीचं त्यांचं जे व्हिजन असणार आहे त्याबाबतही टॉप न्यूज मराठीची अगदी सविस्तर माहिती दिल्याचं पाहायला मिळालं. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.